पुण्यामध्ये असा एक चमत्कार घडलाय. ते ऐकल्यानंतर आपण या महिलेचं कौतुक कराल. पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये कचरा उचलणाऱ्या अंजुताई माने यांना कचऱ्यामध्ये 10 लाख रुपये सापडले. पण त्यानंतर पुढे जे घडलं ते सर्वांना थक्क करणारं होतं. 20 नोव्हेंबरच्या सकाळी पुण्यामधील स्वच्छ संस्थेच्या सफाई कर्मचारी असलेल्या अंजुताई माने त्या सदाशिव पेठेमध्ये नेहमीप्रमाणे कचरा गोळा करत होत्या. त्यावेळेस त्यांना कचऱ्यामध्ये औषधं असलेली एक पिशवी दिसली. त्या परिसरामध्ये अनेक औषधांची दुकानं आहेत, त्यामुळं चुकून तरी कोणाची तरी औषधाची पिशवी कचऱ्यामध्ये पडली असावी म्हणून अंजुताई माने यांनी ती पिशवी जपून ठेवली. पण जेव्हा अंजुताई माने यांनी ती पिशवी चेक केली तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण की त्या पिशवीमध्ये नोटांची बंडलं होती आणि ती टोटल रक्कम होती 10 लाख रुपयांची. अंजुताई माने यांना पूर्ण विश्वास होता या पिशवीच्या शोधामध्ये नक्कीच कोणीतरी येईल आणि झालंही तसंच. त्याच्या काही वेळाने अंजुताईंना एक व्यक्ती घाबरलेल्या आणि काहीतरी शोधत असलेल्या परिस्थितीमध्ये दिसला. अंजू माने यांनी अगोदर त्या व्यक्तीला शांत केलं. त्या व्यक्तीची विचारपूस केल्यानंतर अंजुताईंना खात्री पडली कचऱ्यामध्ये सापडलेले 10 लाख रुपये त्या व्यक्तीचेच आहेत. अंजू माने यांनी प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला 10 लाख रुपये पूर्ण देऊन टाकले. त्या व्यक्तीने देखील अंजुताईचे मनापासून आभार मानले आणि त्यांना एक साडी आणि काही पैसे दिले. अंजुताई माने यांच्या या प्रामाणिकपणाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं, या जगात अजूनही प्रामाणिक माणसं आहेत.